इकडे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। निवडणुकीतील पैशांचा वाढता वापर आणि मतदारांच्या बदलत्या भूमिकेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट निवडणुकीतून माघार घेण्याचे किंवा फेरविचार करण्याचे संकेत दिले। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल आपल्यासोबत आहे। साहेब, तुम्ही भाजपवर गंभीर आरोप केलेला आहे, काय नेमका आरोप आहे? नाही, माझा भाजपवर आरोप म्हणून नाही आहे। माझं हे म्हणणं आहे, जे कृत्य त्यांनी केलं ते मी सांगतोय फक्त तुम्हाला, की आरोप तर तसा असतो की अंधारात केलेला आरोप असतो, मात्र हे उजेडात आहे। संख्याबळ आमच्याकडे 40-50चा फरक होता, त्यांच्याकडे 40-50 आमच्यापेक्षा जास्त होते आणि त्यांना जर त्यांच्या लोकांवर त्यांच्या लोकांची त्यांना चिंता नव्हती आणि त्यांना जर वाटत होतं की ते निवडून येतात तर त्यांनी घोडेबाजार सुरू करायची गरज नव्हती। नॉमिनेशन फाईल व्हायच्या आधीपासून त्यांनी लोकांना आमिष दाखवून इकडे तिकडे करण्याची सुरुवात केली। ही बाब गंभीर आहे। ही काही सार्वजनिक जीवनात आपण जेव्हा राजकारण करतो तेव्हा पुढच्या पिढीला, येणाऱ्या पिढीला आदर्श देण्यासाठी ही बाब काही योग्य नाही, रास्त नाही। आणि अजून जेव्हा मी नॉमिनेशन फाईल केलं 341 लोक नॉमिनेशनला होते आणि नामनिर्देशन दाखल केल्यानंतर जेव्हा मी प्रत्यक्ष भेटी घ्यायला आमच्या मतदारांपर्यंत जायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी अनेक मतदार हे त्या ठिकाणी हजर नाहीत, ते गावात नाहीत, घरात नाहीत। त्यांना इकडे तिकडे सहलीला नेलं आहे। सहलीला गेलेल्या काही मतदारांशी माझा संपर्क झाला होता। ते म्हणले की आम्ही सहलीला आलोय, मत मात्र तुम्हालाच देणार आहोत। पण मला असं वाटते की मी एक छोटा मोठा कार्यकर्ता आहे किसान काँग्रेसचा, मी शेतकऱ्यांसाठी काम करतो, मी काही मोठा उद्योजक नाही, व्यवसायी नाही आणि लोकांसाठी काम करण्यासाठी राजकारणात आहोत। पैसे वाटण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी मी राजकारण करत नाही। म्हणून मला असं वाटते की ही सर्वसामान्यांची निवडणूक नाही आहे। या निवडणुकीला मोठ्या प्रमाणात फक्त अर्थव्यवस्थापनाची निवडणूक ही होऊन बसली आहे। अशा परिस्थितीत जर मतदार साथ देत असतील तर या निवडणुकीला सामोरे जाऊन आमचा उपयोग आहे आणि जर ठरवलेली निवडणूक असेल आणि तुम्हाला आर्थिक बळावरती ही निवडणूक लढायची असेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची, सर्वसामान्य लोकांची ही निवडणूक नाही आणि मला असं वाटतं की मग देशात निवडणुका घेण्याची काही गरज नाही, आवश्यकता नाही। नक्कीच आपण जर बघितलं तर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत शैलेश अग्रवाल हे शेतकरी आरक्षणाचे जनक आहेत। त्यांनी त्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि आता या सर्व प्रकारानंतर आता त्यांना कशा प्रकारे या निवडणुकीमध्ये साथ मिळते हे पाहणं नक्कीच गरजेचं आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।